आवाज मानदेशाचा। विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। मी कालही केलं, आजही करतो। केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये। अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल। त्यातनं डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे ते सूत्र कुठेतरी गडबडेल। आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। माध्यमांनाही विनंती आहे, नवनवीन गोष्टी ज्या कुठेही त्याचा पुरावा नाही अशा गोष्टी दाखवून लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका। केंद्र सरकार या संदर्भात उचित काळजी घेत आहे। लोग अफवाह पर ध्यान न रखें। हमने देखा कि संभाजीनगर में और एक दो जगह पर पेट्रोल पंप पर लाइनें लगी। असं आहे, आता त्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही। गिरा तो भी टांग ऊपर थी अशा पद्धतीनं विरोधकांचं चाललेलं आहे। विरोधकांच्या सोबत जनता नाही। जनतेने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना जमीन दाखवलेली आहे आणि आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे, निवडणुका जिंकण्याकरता नाही। त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी कितीही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं तरी जनता त्यांच्या सोबत नाही। सर, हर्षवर्धन सपकाळ यांनी तुमच्यावर आज एक आरोप केला है, ते म्हणतायत की घोषणा की है कि किसानों को कर्जमाफी का वादा पूरा किया है विपक्ष, लेकिन इसके मुद्दे पर फिर भी आंदोलन कर रहा है। देखिए, विपक्ष को जनता ने नकारा है। जिला पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सभी चुनाव में विपक्ष का सफाया हो चुका है और हमने चुनावी वादा करके चुनाव से पहले या चुनाव जीतने के लिए हमने कर्ज माफी नहीं की। चुनाव जीतने के बाद हमने कर्जा माफ किया है। विपक्ष के पास बोलने को अब कुछ बचा नहीं है। त्यांना काय माहिती आहे? सर, हर्षवर्धन सपकाळ आरोप करतायत, त्यांनी तुमच्यावर थेट आरोप केलाय। गडचिरोलीचं लोखंड काढायचं आणि विदेशातल्या कंपनीत पाठवायचं आणि विदेशातून लोखंड घ्यायचा हा घाट देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्गासाठी। असं आहे की कोणी लॉजिकली काही बोललं तर माझ्या स्तराच्या माणसांनी उत्तर दिलं पाहिजे। कोणी बिनडोकपणे बोललं तर मी उत्तर दिलं तर मी पण आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।